विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत। सोमवारी म्हणजेच काल 25 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे हंगामातील उच्चांकी 47.2 तापमानाची नोंद झाली। तसंच वर्ध्यात उष्ण रात्र अनुभवायला मिळते। आज 26 मे रोजी विदर्भात दिवसासह रात्र देखील उष्ण ठरण्याची शक्यता असून अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तीव्र उष्ण लाटेमुळे खबरदारीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। सोमवारी म्हणजेच काल 25 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दक्षिण बिहार पासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत तसंच पंजाब पासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचे पट्टे आहेत, तर आग्नेय अरबी समुद्रापासून कोमोरिन भाग, मन्नारचा आखात, दक्षिण तामिळनाडू ते नैऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय। आज 26 मे रोजी विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तीव्र उष्ण लाटेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट कायम आहे। अकोला, नागपूर जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट आहे। तर पालघर, ठाणे, मुंबई येथे उष्ण व दमट हवामान, तर यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात उष्ण लाटेचा, तर रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला। शनिवारी म्हणजेच 23 मे रोजी मान्सूनने श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग, नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापलाय। सोमवारी म्हणजेच काल 25 मे रोजी मान्सूनची वाटचाल जैसे ते होती। येत्या 2 दिवसात अरबी समुद्र, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे।